या जगातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक प्राणी एक ना एक दिवस मरणारच आहे. देव स्वतः जेव्हा जेव्हा मानवी रूपात पृथ्वीवर आला आहे तेव्हा त्यानेही जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून जात असताना निसर्गाचे हे वैश्विक नियम स्वीकारले आहेत. गरुड पुराणातील मृत्यूनंतरच्या जगाबद्दल सांगितले आहे. यामध्ये मृत्यूशी संबंधित अशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या जाणून घेतल्यावर आपल्याला कळते की जीवनानंतरही त्या पलीकडे एक विचित्र जग आहे. जर आपण मृत्यूबद्दल बोललो तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधीपासून त्याच्या मृत्यूबद्दल वाटू लागते. त्याला काही विचित्र गोष्टी दिसू लागतात. चला, मृत्यूपूर्वी माणसाला कोणत्या गोष्टी दिसतात ते जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला त्याचे चांगले आणि वाईट कर्म दिसू लागतात. एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधी चांगले केले आणि कधी वाईट केले याचा वृत्तांत त्याच्या डोळ्यांसमोर चित्रपटासारखा फिरू लागतो. जेव्हा तो त्याच्या चांगल्या कृत्यांची आठवण करतो तेव्हा त्याला शांती मिळते. जेव्हा तो त्याच्या वाईट कृत्यांची आठवण करतो तेव्हा तो शंका, भीती आणि पश्चातापाने भरलेला असतो. मरण्यापूर्वी माणसाला विचित्र सावल्या दिसू लागतात. त्या व्यक्तीला प्रत्येक क्षणी असे वाटते की कोणीतरी सावली त्याचा पाठलाग करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती स्वतःची सावली पाहणे थांबवतो, परंतु इतर विचित्र सावली पाहू लागते. मृत्यूजवळ उभा असलेला माणूस नेहमीच गूढ गोष्टी पाहतो. तसेच अशा व्यक्तीला मृतांचे आत्मे दिसू लागतात. कधीकधी तो त्या लोकांचे आत्मे पाहतो ज्यांच्यावर तो खूप प्रेम करतो. कधीकधी तो अशा लोकांचे आत्मे पाहतो ज्यांच्याबद्दल त्याला प्रेम किंवा आदर नव्हता. म्हणून असा माणूस नेहमीच घाबरलेला असतो. मृत्यूजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला मृत्यूचे दूत दिसू लागतात. अशा व्यक्तीला नेहमीच असे वाटते की कोणीतरी त्याला घ्यायला येत आहे. त्याला यमदूत सारख्या गूढ शक्ती दिसू लागतात. म्हणून अशी व्यक्ती घाबरलेली राहते. विशेषतः रात्रीच्या वेळी गूढ शक्ती किंवा मृत्यूचे दूत दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्या पूर्वजांशी संबंधित स्वप्ने पडू लागतात. खरं तर मरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पूर्वजांशी संबंधित अशी स्वप्ने पडतात ज्यामध्ये ते त्या व्यक्तीला आपल्याकडे बोलवत असतात. कधीकधी वर्षांपूर्वी घडलेल्या घटना पुन्हा दिसू लागतात. त्या व्यक्तीला अशी भावना असते की अशी घटना पुन्हा घडू शकते. मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती विविध मार्गांनी शक्य आहे. काही प्रमुख मार्गांमध्ये पुण्यकर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान यांचा समावेश आहे. मोक्ष प्राप्त करण्यासाठी व्यक्तीने सांसारिक इच्छा आणि आसक्ती सोडून आत्मसाक्षात्कार आणि ईश्वराची एकरूपता साधणे आवश्यक आहे. व्यक्तीने पाप किंवा वाईट कर्मे टाळून चांगले कर्मे आणि पुण्य संचय करणे आवश्यक आहे. इतरांना मदत करणे, गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे आणि दया आणि करुणा दाखवणे हे पुण्य वाढवते. नियमितपणे देवाचे नामस्मरण करणे, प्रार्थना करणे आणि उपासना करणे हे पुण्य मिळवण्यास मदत करते. धार्मिक कार्य आणि विधी करणे जसे की दान करणे आणि तीर्थयात्रा करणे हे देखील पुण्य मिळवण्यास मदत करतात. ईश्वरावर पूर्ण विश्वास आहेच तरीही त्याची भक्ती करणे आणि त्याचे प्रेम अनुभवणे आवश्यक आहे. नियमितपणे प्रार्थना करा, ध्यान करणे आणि ईश्वराशी संवाद साधणे हे भक्तीचे मार्ग आहेत. आपल्या जीवनातील सर्व गोष्टी ईश्वराला अर्पण करणे आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन जगणे हे भक्तीचे प्रतीक आहे.